हॅलो, मी निर्मला. कसे आहात सगळेजण? छान ना? व्हेरी गुड. तर मला तुम्हाला आज लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात काम करतं आहे का? जर करत असेल तर कशा पद्धतीने करतं आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर करत नसेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही आहे, आम्ही खूप साऱ्या ट्रिक लावतो आहे, आम्ही रोज लिहितो आहे, आम्ही रोज रात्री झोपताना लिहून बेडखाली ठेवतो आहे आणि आम्ही रोज सकाळी उठलं की परत ते एकदा ते वाचतो आहे, आम्ही तेच विचार करत झोपतो आहे, तरीही लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, अशा जर केसमध्ये तुम्ही असाल तर आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही सकाळी रात्री लिहिलेली डायरी सकाळी उठून वाचता आणि त्यानंतर जी दिवसाची सुरुवात करता, तर त्या रुटीनमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायचे आहेत की ज्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यातही काम करायला सुरुवात करेल. तर सगळ्यात पहिला पॉईंट असतो की सतत आनंदी राहणं. वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टी शोधणं आणि आनंदी राहणं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण आपला आनंद शोधू शकतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनला तुम्ही जर आनंदी राहायला सुरुवात केली कोणत्याही कंडिशनमध्ये, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही आहे की हे ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की माझं आजचं जे काही आयुष्य आहे याला मी स्वतः जबाबदार आहे. आज माझ्यासोबत जे काही झालेलं आहे, माझा पास्ट जो काही आहे याला मी स्वतः जबाबदार आहे. हे आपण ज्या पॉईंटला ॲक्सेप्ट करतो त्या पॉईंटला लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात काम करायला सुरुवात करतं. तर त्यानंतर दुसरा पॉईंट येतो की आपल्यातला जो काही अहंकार आहे, मीपणा आहे, मी हे केलं, मी ते केलं, माझं शिक्षण इतकं, माझी डिग्री तितकी, किंवा माझा पगार इतका, माझं घर, माझी गाडी, माझी शेती, माझी प्रॉपर्टी, हे जे काही माझं 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 आहे, तोपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करण्यासाठी तुम्हाला हे समजायला लागतं की मी एक अतिशय साधा जीव आहे आणि हे सत्य आहे. हे तितकंच त्रिकालबाधित सत्य आहे की ह्या एवढ्या मोठ्या सूर्यमालेमध्ये इतके सगळे ग्रह आहेत आणि त्यातला एक छोटासा ग्रह पृथ्वी आहे. त्यातले अब्जावधी लोकसंख्येमधला एक छोटासा एक जीव मी आहे आणि त्या एका जीवाच्या असण्याने किंवा नसण्याने इथल्या कोणत्याही सिस्टमला कसलाही फरक पडणार नाही आहे. हे ज्या पॉईंटला आपल्या लक्षात येतं त्यावेळी लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला सुरुवात करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफमध्ये तुम्हाला त्या पॉईंटला काम करायला सुरुवात करतं की जेव्हा तुम्हाला कळतं की मी नगण्य आहे, माझ्या असण्याने माझ्या नसण्याने कोणालाही कसलाही काहीही फरक पडणार नाही, सगळं काही सगळ्यांचं व्यवस्थित सुरळीत चालणार आहे, हे जेव्हा समजतं आणि माणूस तितका डाऊन टू अर्थ होऊन जातो आणि ज्यांना खरंच जे हीन आहेत त्यांच्याकडे जेव्हा मायेच्या प्रेमाच्या नजरेने बघायला सुरुवात करतो, प्राण्यांवरती जेव्हा दयामाया निर्माण होते, तर त्या पॉईंटला लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करायला सुरुवात करतं. तर आयुष्यात जर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की इथे दुसऱ्या कोणाबरोबरही आपण आपलं आयुष्य कंपेअर जर करत असू तर आपल्याला आपण त्या उंचीला अजून पोहोचलेलोच नाही आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपल्या आयुष्यात काम करायला सुरुवात करावी. जसं साधं एक एक्झाम्पल सांगते की जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी अगोदर 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा 10वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर 5वीमध्ये आहात, तुम्ही जर 6वीमध्ये आहात, तुम्ही ते पुढचे लेसनच कंप्लीट केलेले नाही आहेत, तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटणार आहे का? ॲट द सेम वे जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर नसतील, जर तुमची वागणूक तशी नसेल, जर तुमचा ब्रेन त्या लेवलला डेव्हलप झालेला नसेल, जर त्या सगळ्या गोष्टी जर आयुष्यात उतरलेल्या नसतील, तेवढा ग्रॅटिट्यूड किंवा ती समज जर आलेली नसेल, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करत नाही. म्हणजे आपल्या चुका काय होतात, खूप साध्या चुका. आपल्या स्वतःसाठी सगळं आपल्याला चांगलं पाहिजे असतं, पण ते जर दुसऱ्याच्या बाबतीत झालं तर आपल्याला चांगलं वाटत नाही. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करेल? लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच पॉईंटला काम करेल की जेव्हा तुम्हाला कोणाचंही चांगलं झालं की तुम्हाला छान वाटतंय, अरे रे रे किती छान, त्याच्या आयुष्यात किती छान, हे त्याच्या आयुष्यात किती छान, ह्यासाठी तुम्हाला जेव्हा आनंदी आनंद होईल तेव्हा तुमच्या आयुष्यात आनंद यायला सुरुवात होईल. ह्या निसर्गाला समजतं किंवा डिव्हाइन पॉवरला ते समजतं की ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीने आनंद होतोय, अरे म्हणजे त्याच्याकडे ती गोष्ट पाठवा. ज्या गोष्टीनं तुम्हाला दुःख होतंय ती गोष्ट निसर्ग आपोआप तुमच्यापासून बाजूला काढायला सुरुवात करतो. मग तुम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आनंद झाला पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं पाहून जेव्हा आनंद व्हायला सुरुवात होतो त्या केसमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला सुरुवात करतं. दुसरा एक पॉईंट इथं असा आहे की आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येतं. म्हणजे काय, तर तुम्ही जर शेतामध्ये धान्य पेरलं
तुम्ही जर शेतामध्ये 1 किलो ज्वारी पेरली तर त्या 1 किलो ज्वारीची 10 किलो ज्वारी होऊनच परत शेतातून आपल्याला मिळते. 5 महिने असेल, 6 महिने असेल, त्या पिरियडमध्ये आपण त्याची व्यवस्थित जर निगा राखली, त्या क्षेत्राची व्यवस्थित जर काळजी घेतली, मशागत केली शेतीची आणि व्यवस्थित जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्या 1 किलोचे जसे 10 किलो दाणे मिळणार आहेत. ॲट द सेम वे आपण जर आज कोणाची इतकी मदत केली तर ती मदत इतक्या प्रमाणामध्ये होऊन काही दिवसात आपल्याकडे परत येत असते. पण आपल्याला ते माहिती नाही आहे किंवा आपण फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन करत बसलो आहे. आपण फक्त लिहितोय, वाचतोय, झोपतोय, उठल्यानंतर परत वाचतोय. पण आपण जर लाईफमध्ये हे चेंजेस जर करत नाही आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला खूप वेळ लागतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे, माझ्याकडेच का म्हणून काम करत नाही आहे. आपल्याकडे तो दयाभाव अजून उतरलेलाच नाही आहे. जेव्हा तो दयाभाव उतरेल आणि जेव्हा ती नजर उत्पन्न होईल तर त्या पॉईंटला लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करायला सुरुवात करेल. अगदी तुमचा ग्रासरूट स्टाफ असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही कसे वागताय, लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथून काम करा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनला तिथून समजतं की बाबा ही व्यक्ती कशी आहे. ग्रासरूट स्टाफबरोबर तुमची वागणूक काय आहे, तुमच्या जे काही सिनियर्स असतील त्यांच्याबरोबरची वागणूक काय आहे, घरातल्या मोठ्या व्यक्तींबरोबरची वागणूक काय आहे, आपण सगळ्यांना ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला देतो आहे का. किंवा एक साधी केस आहे, घरामध्ये आपण काय करतो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन करतोय पण घरामध्ये जर वृद्ध आईवडील असतील आणि ते जर वृद्धाश्रमामध्ये गेलेले असतील तर अशा केसमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक प्रेमळ माणूस बना, माणूस की ओळखा आणि माणूस म्हणून ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, लहान मुलाला सुद्धा समजतं चांगलं काय आणि वाईट काय. वाईट गोष्टी लहान मुलंसुद्धा लपवून करतं. लहान मुलामध्ये पण तेवढी जागरूकता असते की अरे ही चुकीची गोष्ट आहे आणि ही लपवून केली पाहिजे. तर आपल्यालाही ते माहिती असतं, देवाने ते एक अंग प्रत्येकाला जन्मताच दिलेलं आहे. पण आपण काय करतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण जे जे काही लपवून करतोय ते सगळं जेव्हा उघडपणे वागू आणि कुठलीही गोष्ट आपल्याला लपवून करायची वेळच राहिलेली नाही आहे, शिल्लकच राहिलेली नाही आहे, गरजच राहिलेली नाही आहे, जे काय आहे ते सगळं ओपन आहे, असे आपलं आयुष्य जेव्हा होईल तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला सुरुवात करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच केसला काम करायला सुरुवात करतं जेव्हा तुम्ही मनातून निर्मळ झालेले असता, तुमची वागणूक निर्मळ झालेली असते, तुमचं बोलणं गोड झालेलं असतं, तुमची वागणूक चांगली झालेली असते किंवा लोक तुमच्यासोबत बोलताना चांगलं फील करतात. तुमचा जो काही ग्रासरूट स्टाफ आहे तो तुमच्याबद्दल भीती बाळगण्यापेक्षा तुमच्यासोबत येऊन बोलू इच्छितो आणि जे काही तुमचे सिनियर्स असतील ते तुमच्याबद्दल खुश आहेत, तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतात, तुम्ही आहात म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीची काळजी नाही आहे. अशी परिस्थिती जर निर्माण झालेली असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात काम करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन 100%, 200%, 1000% काम करतं, पण ते त्याच पॉईंटला काम करतं जेव्हा तुमची तेवढी ग्रोथ झालेली असेल. आपण त्यांची आणि ह्यासाठी काही लेसन्स आहेत तर ते लेसन्स आपण तेवढे कंप्लीट केले आणि त्या रूटला आपण एकदा पोहोचलो की लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला सुरुवात करतं. तर तुमच्या लाईफमध्ये असं होतं आहे का लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही आहे? तर इथून पुढे याच्यातल्या प्रत्येक एका टॉपिकवरती आपण व्हिडिओज बनवणार आहोत किंवा कसं मॅनिफेस्ट करायचं किंवा त्या घडीला नक्की कसा विचार करायचा, कसं मॅनिफेस्ट करायचं आणि कसा निर्णय घ्यायचा आणि कशी आपली वागणुकीमध्ये काही चेंज करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता वागण्यातला हा जो काही मी सांगितला हा सगळा चेंज एका दिवसात होणारा नाही आहे, कारण आपण आपलं जितकं वय आहे तितके वर्ष आपण त्या पद्धतीने जगलेलो आहोत. तर ते एका दिवसामध्ये चेंज होत नाही आणि ते आपण स्टेप बाय स्टेप स्वतःवरती लक्ष ठेवून की माझी ही एक सवय आहे आणि ती मला एक सवय मोडायची आहे, तर त्यासाठी हा एवढा वेळ स्वतःला द्या, स्वतःला टार्गेट द्या. त्या दिशेने जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करायला सुरुवात करतं. हा निसर्ग 10 दिशांनी 10 हातांनी आपली मदत करायला सुरुवात करतो. फक्त आणि फक्त आपण त्या पात्रतेचे असलं पाहिजे की आपल्याला ते घेण्यासाठी तेवढी आपली ओंजळ रिकामी असली पाहिजे की हां डिव्हाइन जे काही देत आहे ते घ्यायला माझा हात रिकामा आहे. तो जर मीपणांनी किंवा माझ्या स्वतःच्याच गर्वाने, माझ्या स्वतःच्याच गोष्टींनी जर ओंजळ भरलेली असेल तर निसर्ग जो काही देतो आहे ते घ्यायला आपल्याकडे रिकामी ओंजळच नाही आहे, अशी कुठेतरी परिस्थिती झालेली असते. तर माझं काहीही नाही आहे आणि माझी काहीही पात्रता नाही आहे, मी अतिशय म्हणजे आहेच किती आणि हे सत्य आहे की आपण किती आहोत. आपल्या असण्याने नसण्याने कोणाला काय फरक पडणार आहे, कोणालाही काहीही नाही. तुमच्या घरातले लोकांना जर सोडलं तर बाकी जग सगळं व्यवस्थित चालू आहे आणि ते व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं आयुष्य जे काही आहे हे
मला निसर्गाने दिलेली एक वरदान आहे. माझा प्रत्येक माझ्या प्रत्येक श्वासासाठी मी जेव्हा ग्रॅटिट्यूड करते तेव्हा माझं आयुष्य सुंदर होतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आपोआप माझ्या आयुष्यात काम करायला सुरुवात करतं.